महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार। विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे। या महाराष्ट्र सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि ही अंमलबजावणी करावी यासाठी 17 तारखेपासून जालना या ठिकाणी आपले मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे उपोषण करत आहेत। या तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना दीपक भाऊ बोराडे यांनी काल व्हिडिओच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की ज्या दिवशी माझा श्वास थांबेल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या सरकारचे किंवा मंत्र्याचे बंगले आपण फुकून द्यावेत। पण हा महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव नव्हे तर या भारतातील धनगर समाज बांधव हा संविधानाला मानणारा आहे आणि या महाराष्ट्रातील 2 कोटी धनगर समाज बांधवांचा श्वास बनलेले दीपक भाऊ बोराडे आहेत। मग या महाराष्ट्रातील 2 कोटी धनगर समाज बांधवांना इथल्या शासनाला इथल्या राज्य सरकारला संपवायचं आहे का, हा माझा सरकारला प्रश्न आहे। नेपाळ सारखी परिस्थिती जर आपल्याला होऊ द्यायची नसेल, नेपाळ सारखी जर परिस्थिती आपल्याला होऊ द्यायची नसेल तर जे आमचं हक्काचं एसटीचं सर्टिफिकेट आहे हे आपण तात्काळ द्यावं, अन्यथा 24 तारखेच्या नंतर, आज तर आम्ही शांततेने 24 तारखेला आंदोलन करणार आहोत। कारण या आंदोलनामध्ये मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या धनगर समाज बांधवाचे लहान मुलं शाळेच्या गणवेशात, आपले महिला आणि वयोवृद्ध मंडळी सर्व त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे 24 तारखेचं आंदोलन पूर्णपणे आमचं शांततेत होणार आहे। पण 24 तारखेच्या नंतर काय होईल हे धनगर समाज किंवा इथला कुठलाही आम्ही सांगू शकत नाही। त्यामुळे या राज्य सरकारने आमचं हक्काचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं एवढीच विनंती करतो। आणि पुणे जिल्ह्यातून सर्व धनगर समाज बांधव आज रात्री बस असेल, गाड्या असतील, हे सर्व घेऊन जालन्याच्या दिशेने निघत आहेत। पूर्ण पुणे जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती करतोय की आपण आज संध्याकाळी निघायचं आहे। जय मल्हार।